मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हेंवर जोरदार टीका केलेली आहे। गोऱ्हेंचं फक्त माझा प्रोटोकॉल आणि मीपणा असल्याचं पेडणेकर टीका करत म्हणतायत। पक्षासाठी त्यांनी कधीही काम केलं नाही, नाव गोऱ्हे काम मात्र काळे, अशी टीका पेडणेकरांनी केलेली आहे। मुळामध्ये नीलम गोरे बऱ्याच कमेंट मध्ये आलंय, नाव गोरे आणि काम मात्र काळे। इतक्या काळ्या हृदयाने भरलेली बाई। अहो मी ज्या वेळेला बंगल्यावर जायची, मग त्या मुख्यमंत्री बंगला असो ना का मातोश्री, आम्हाला कधी कधी सांगण्याची ही बाई हिम्मत करायची, थांबा उद्धवजी जरा बिझी आहे, खोटारडी एक नंबर आणि बुद्धी चातुर्य, ते पण तू तुझ्यासाठीच वापरलंस। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। पीएमआरडीए क्षेत्रातील घरकुल अनुदानातील भेदभाव दूर करा, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी आयुक्तांकडे केलेली आहे। पीएमआरडीएच्या नवनियुक्त आयुक्तांची आमदार राहुल कुल यांनी भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान आमदार राहुल कुल यांनी आयुक्तांकडे ही आग्रही मागणी केलेली आहे। पुढची बातमी नाशिक मधलीच आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतलाय। गर्दी लक्षात घेता गोदावरी नदीकाठी 12 नवीन घाट उभारले जाणार आहेत। नाशिकमध्ये 10 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 2 नवीन घाट उभारण्याची योजना आहे। शहरातील घाटांची संख्या आता 10 वरून 20 पर्यंत त्यामुळे वाढणार आहे। नाशिकमधील या घाटांसाठी सुमारे 361.26 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, तर त्र्यंबकेश्वरमधील घाटांसाठी 146.10 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। जलसंपदा विभागामार्फत हे प्रकल्प राबवले जाणार आहेत। भाविकांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।